माझ्या प्रेग्नन्सीमध्ये असा एक क्षण आला की ज्याने मी खूप घाबरले. आणि तो क्षण काय होता ना, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजेलच. जर तुम्ही आई असाल किंवा होणारी आई असाल आणि तुमच्या घरामध्ये कोणी प्रेग्नंट असेल, तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्याजवळ पाठवा. कारण त्यांना माझा हा अनुभव उपयुक्त ठरेल. आणि तुमचा अनुभव देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून जे पण व्ह्युअर्स असेल त्यांना हा फायदेशीर होईल. नमस्कार, मी अस्मिता, तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी माझ्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला माझ्या सेकंड प्रेग्नन्सीचा अनुभव सांगणार आहे. सेकंड प्रेग्नन्सीची जशी मला गुड न्यूज समजली होती ना, तेव्हा आम्ही खूप खुश होतो. आणि फर्स्ट मंथमध्ये तर ॲज अ नॉर्मलच गेला होता दिवस. पण जसं सेकंड मंथ लागला होता तेव्हा जसं सगळ्यांनाच चालू होतं, मॉर्निंग सिकनेस चालू झाला होता, चिडचिडपणा चालू झाला होता. मला थर्ड मंथ लागला होता तेव्हा मला डिप्रेशन आलं होतं. आणि जेव्हा मला एकटं राहू वाटत होतं, मी अंधारात बसत होते, सतत रडत होते. आणि मला समजतच नव्हतं, कारण फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये असं काहीच झालं नव्हतं. हा, रडत तर सगळेच असतात, पण कसं असतं ना, ते आपल्याला उलट्या होतात त्यामुळे. पण माझं हे रडणं काही वेगळंच मला वाटत होतं, की मी एकटीच बसत होते. माझा मोठा मुलगा पण आहे, त्याला मी सतत त्याच्यावरही चिडत होते. नवऱ्याला पण सांगत होते, पण म्हणजे कळतच नव्हतं की काय सांगावं. की मला मला नाही फील बेटर वाटत आहे, मला उलट्या होतात हे ठीक आहे, पण मी एकटी का राहते, मी अंधारात का बसतीये. तर ह्या सगळ्या याच्यावर मी माझ्या गायनोलॉजिस्टला पण बोलले होते. तर तेव्हा त्यांनी एकदम कॅज्युअली सांगितलं, हे तर सगळ्यांनाच होतं, तुला होतंय तर त्यात वेगळं नाहीये, ही फेज पण निघून जाईल, थोडे दिवस लागेल याच्यातून बाहेर निघायला. मला असं फ्रेंडली बोलणारं कोणीतरी हवं होतं. तर तेव्हा मग मी डिसिजन घेतला की मी माझे डॉक्टरच चेंज करून टाकते. म्हणजे मला वाटलं, मी सगळ्यांवर मला असा राग येत होता. असा तो क्षण झाला होता. त्यानंतर मी माझं गायनोलॉजिस्ट चेंज करून टाकली. आणि जेव्हा मी सेकंड घेतली होती, तिचं पण मी एकदम छान रिव्ह्यूज बघूनच मी तिथे गेले होते. आणि जसं त्या डॉक्टरला बघितलं आणि म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी मला प्रतिसाद दिला, ज्या प्रकारे त्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं. पहिली गोष्ट तर मी बोलले होते की मला खूप डिप्रेशन आले असं ह्या गोष्टीचं. मला असं भीती वाटते की मी कसे हँडल करणार आहे सेकंड प्रेग्नन्सी, जर मी आत्ताच एवढी डिमोटिवेटिंग आहे. मी कसे एका बाळाला व्यवस्थित सांभाळणार, जन्म देणार. खूप म्हणजे खूप क्वेश्चन येतात त्या टायमाला, जेव्हा आपण त्या फेजमध्ये असतो. तर मला डॉक्टरांनी पहिलं सांगितलं, तुला जेवढं रडायचंय, जेवढं काही बोलायचंय ते इथेच बोलून घे. त्यांनी मला पूर्ण अर्धा तास दिला होता. आणि मी तिथे गेल्यानंतर मी डायरेक्टली चालू झाले की मला कोणी समजून नाही घेते, बल्कि असं काहीच नाहीये, मला सगळे समजून घेतात घरामध्ये. आणि मी सगळे मिस्टरांना सांगितलं, म्हटले हे मला म्हटले माझे मिस्टर मला समजून नाही घेते, ते मी चिडते तर त्याच्यावर ते पण चिडतात ते. तर पहिली गोष्ट तर असं सगळं मी सांगितलं की मला एकटं राहू वाटतंय, मी अंधारात बसतेय, मला काहीच करू वाटत नाही, काहीच खायची इच्छा होत नाही. तिथं मग डॉक्टरांनी मला खूप म्हणजे फ्रेंडली पद्धतीने सांगितलं की ही अशी अशी गोष्ट प्रत्येकासोबत घडते, तुझं हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे तू खूप चिडचिडी झाली आहे. आणि पहिलं तर हे ना मायनर डिप्रेशन असतं हे प्रत्येकाला. हे प्रेग्नन्सीच्या फर्स्ट थ्री मध्ये असतं ना, ते मायनर असतं. त्यामुळे एवढं तू त्याच्यावर लक्ष नको देऊ. हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे तुझी चिडचिडपणा होते आणि तुला कोणाशी बोलायची इच्छा नाही होते, तुला कंटिन्युअसली वॉमिटिंग होतात ते त्यामुळे. तर मला खरंच मग तेव्हा जी मला गोष्ट अपेक्षित होती डॉक्टरकडून ऐकायची, ती गोष्ट मला त्यांच्याकडून मिळाली. त्यांनी खूप असं मैत्रिणीसारखं मला सांगितलं. जेव्हा त्यांचं ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी मला एक गोळी देखील दिली होती की म्हणजे ती मला उपाशी पोटी खायची होती, जेणेकरून मला उलटी नाही होणार. मग मी ती गोळी चालू केली. आणि मी सकाळी उठल्यावर ती गोळी खायची. पण मॉर्निंग सिकनेस हा तरी असतो, म्हणजे ज्या आपल्या कोरड्या उलट्या असतात. मॉर्निंग सिकनेस हा मला 9 महिने होता. जवळजवळ मी डिलिव्हरीला जातपर्यंत मला मॉर्निंग सिकनेस होता. त्यांनी मला आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या कंटिन्यू केल्या आणि मला म्हटले, तू गाणी ऐक, तू बुक्स वाच, आणि तू स्वतःला कशामध्ये बिझी ठेव, जेणेकरून तुला कसल्याच गोष्टी अशा आठवणार नाही, जे तुझे निगेटिव्ह येतात ते माइंडमध्ये, ते काहीच आठवणार नाही. मला त्या डॉक्टरांसोबत बोलल्यानंतरच खूप पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं होतं. आणि माझ्यामध्ये ना वेगळीच एनर्जी आली की नाही, आता मी खरंच एक मस्त मॉम होऊ शकते सेकंड बेबीची पण. तर त्यानंतर मग माझा सेकंड थर्ड मंथ असाच म्हणजे खूप छान गेला, फॅमिली गेला. म्हणजे उलट्यांचा त्रास तर होतो आणि प्रत्येकाला होतो, खूप विकनेस पण आला होता. जवळजवळ माझं 3 किलो वजन कमी झालं होतं, 65 kg झाले होते मी 68 kg. चौथा महिना जेव्हा लागला मला, तेव्हा मग म्हणजे सेकंड ट्रिमास्टर मध्ये, तेव्हा मग माझी भूक वाढत गेली. भूक वाढते आपल्याला,
आणि त्याच्या आधी आपली 3rd मंथ मध्ये पण आपली ब्लड चेक होते. 4th मंथ मध्ये नॉर्मल होतं. मला भूक लागल्यामुळे आपण फ्रुट्स मी ऍड केले माझ्या जेवणामध्ये, ड्रायफ्रुट्स ऍड केले. उठल्यावर मला दूध प्यायची अजिबात इच्छा नव्हती होत. तर मी काय करायची, रात्रीचे ड्रायफ्रुट्स भिजत घालायचे. तुम्हाला पण जे पण खायचे असेल ना ड्रायफ्रुट्स, ते रात्री भिजत घालायचे आणि सकाळी मग ते ना, मला दूध नाही आवडायचं तर मी दुधामध्ये शेक करून ते प्यायचे. दुधामध्ये ग्राइंड करून ड्रायफ्रुट्स, त्याच्यासोबत मी केशर पण टाकायचे त्याच्यानंतर 11 वाजता फ्रुट्स खायचे आणि त्याच्यानंतर जेवण करायचे 1 वाजता. असं माझं डाएट व्यवस्थित चालू झालं आणि परत 4-5 वाजता मी फ्रुट्स खायचे किंवा मखाना खायचे आणि त्यानंतर मग रात्रीचं जेवण 8 वाजता. तर हा माझा व्यवस्थित डाएट चालू झाला. दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यामध्ये मला जेवण अजिबात जात नव्हतं. त्यामुळे तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. तुम्हालाही जेवण नाही जाऊ शकत तर मग फ्रुट्स खायचे. मी खूप फ्रुट्स खाल्ले. मला ऍपल जायचा तेव्हा, मला ऍपल खूप खाऊ वाटलेलं, तर मी ऍपल खूप खायचे आणि ऑरेंजेस खूप खाल्ले. कारण मला जेवणच इच्छाच नव्हती, वासच मला सहन होत नव्हता दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात. आणि 4थ्या महिन्यापासून मग मी हळूहळू चालू केलेलं. कारण ते खाणं गरजेचं होतं, ड्रायफ्रुट्स, फ्रुट्स, हे अशा पौष्टिक गोष्टी, स्प्राउट. 4था, 5वा, 6वा म्हणजे सेकंड ट्रिमास्टर पण माझा ठीक होता. कारण 5व्या महिन्यापासून मला अंगाला सूज यायला लागली आणि ती सूज म्हणजे एवढी आली होती की 5व्या महिन्यात मी 9 महिन्याची प्रेग्नेंट लेडी वाटत होते. म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं की अरे आता हिची डिलिव्हरीची डेट आली वाटतं जवळ. एवढी माझ्या अंगाला अचानक सूज आली. डॉक्टरांनी सांगितलं की तुझा बीपी चेक करूया. बीपी माझा दरवेळेसच चेक होत होता. कारण कसं असतं ना, फर्स्ट ट्रिमास्टर आणि सेकंड ट्रिमास्टर महिन्याला तुम्हाला रुटीन चेकअप असतं. तर 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये पण बाळ व्यवस्थित होतं. माझं सगळ्या हालचाली, बाळाच्या हालचाली चांगल्या होत्या आणि माझं वेट पण व्यवस्थित होतं, बाळाचं पण आणि माझं पण. ती सूज मला वाटलं की हळूहळू कमी होईल आणि मध्येच ग्रहण लागलं. मग ते म्हणजे खूप मध्ये मध्ये कठीण पण हे पण येत होतं की अरे ग्रहण पण लागले, आता ग्रहणात पण परत बसायचं. एवढी, कारण कसं आहे ना, थोडा पण हातपाय हलवायचे ना असे जुन्या लोकांचे विचार आहे. मग आपण पण ते डोक्यात धरतो, हा चालेल नाही करायला पाहिजे तसं. तर मी पण तसंच फॉलो केलं होतं. म्हणजे मी 5 मिनिटं उभी राहिले तरी सूज वाढायची, असं होत होतं. मग सकाळी उठायचं, मुलाला टिफिन करायला द्यायचं असेल तर तेव्हा मला परत उभं राहायलाच लागायचं. परत सूज वाढणार आणि रात्री झोपलं की सूज पूर्ण नॉर्मल व्हायची दुसऱ्या सकाळची, किंवा दुपारी झोपलं तर त्याच्यानंतर पण सूज नॉर्मल व्हायची. पण थोडी उभी राहिले, बसले जरी तरी मला सूज यायची. डॉक्टरांनी सांगितलं तू वॉक नको करूस, कारण तू थोडी जरी चालली, उभी जरी राहिली तरी तुला सूज येते. मला फक्त पायांची एक्सरसाइज अशी करत होते मी आणि गाणी ऐकायची. मग मी गाणी ऐकायला घेतली आणि मला खरंच मग खूप सुधारणा वाटली माझ्यामध्ये, खूप छान वाटायचं. मी रात्री हमेशा हरिपाठ ऐकायची किंवा मग काही ना काही गाणी ऐकायची आणि मग माझ्या मुलाला पण झोपवायची ना, तर तेव्हा आम्ही गाणी ऐकत ऐकत दोघे पण झोपी जायचो. लिटरली हजबंड येऊन बंद करून जायचे. असं माझं रुटीन झालेलं आणि सकाळी उठलं तरी गाणी लावायची. गाणी ऐकायचं सोडू नका. जर तुम्हाला वाचायला आवडत नाही ना, मला पर्सनली वाचायला नाही आवडत, तर मी गाणी खूप ऐकायची. आणि मी फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण खूप गाणी ऐकली आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये पण खूप गाणी ऐकली. त्याच्यानंतर माझा झाला 3rd ट्रिमास्टर चालू आणि तिथून पुढे माझ्या सगळ्या म्हणजे चालू झालं ऍक्च्युअल काय आता. कारण मला फार उठायला पण होत नव्हतं, एवढी सूज माझी वाढली होती बॉडीची. मला प्रत्येक वेळेस बसल्यानंतर उठायला हजबंडचा आधार लागत होता. मी फक्त दिवसातून एकदा, आणि सगळे म्हणायचे तू अरे सोफ्यावर बसून जेवू शकतेस ना, पण नाही होत. सोफ्यावर बसले की मी पूर्ण खाली जात होते. म्हणजे ना, माझ्या जे बॉडी झाली होती ती एकदम फुग्यासारखी झाली होती, जी मला झेपतही नव्हती. आणि मी चालतानाही एवढी अलगद चालत होते, जसं की हवेतून आपण चालतो तसं वाटत होतं मला. फास्ट मी काम करू नव्हते शकत. काम तर मला करायला आवडत होतं प्रेग्नन्सीमध्ये. सगळे मला म्हणायचे तू जरा आराम कर, पण नाही, मला करायला आवडत होतं. मी खरंच करत होते आणि आवडीने करत होते. खूप हळूहळू करत होते. ती सूज मला कंटाळा येत होता. ती सुजेमुळे मला बसेल तिथे मला उठायला त्रास होत होता. म्हणजे तुम्ही बघा, नॉर्मल आपण जे असते प्रेग्नन्सी, ज्याच्यात आपला फक्त पोट आपलं आलं तरी आपल्याला उठायला हे होतं, तिथे माझं तर पूर्ण अंगाला सूज पण होते आणि पोटही मला खूप होतं. मग माझं म्हणजे खूपच वेगळीच परिस्थिती. मला आत्ता पण आठवलं तरी काटा येतो अंगाला. मी कशी उठायची, बसायची. माझ्या हजबंडने ना डिलिव्हरीच्या पर आदल्या रात्रीपर्यंत माझ्या पायांची मसाज करून द्यायचे. दररोज रात्री आमचं हे काम असायचं, पायांची मसाज करून द्यायचं, कारण त्याच्यामुळेच मला बरं वाटायचं.
कारण माझ्या नसा अशा वरती दिसायला लागल्या होत्या, एवढी सूज होती. थर्ड ट्रिमेस्टर मध्ये एक सोनोग्राफी झाली, तर त्यात मला समजलं की बाळाच्या भोवती पाणीच कमी आहे. मी सगळं तर डाएट फॉलो करत होते, पण कसं होतं ना, पुण्याचं वातावरण जरा थंडगार आहे आणि तेव्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना पाणी पण कमी जात होतं. तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, जसं तुम्ही डाएट घेता, सगळे व्यवस्थित खाताय, फ्रुट्स खाताय, ड्रायफ्रुट्स खाताय, स्प्राउट, सगळं व्यवस्थित डाएट घेताय, पण जर तुम्ही पाणीच कमी पित असेल तर जे खूप महत्वाचं आहे, तर त्यामुळे बाळाला जरा धोका निर्माण होऊ शकतो बरं का. तर मग काय करायचं, पाणीही खूप प्यायचं. तर मला मग डॉक्टरांनी सप्लिमेंट चालू केल्या की तू आता हे प्यावंच लाग. मी 2 आठवडे ते घेतले कंटिन्युअली, खूप पाणी प्यायला लागले. त्यानंतर मग दिवाळी आली, दिवाळीचं गडबड गोंधळ, त्यात माझ्या अंगाला एवढी सूज होती, मला ना अक्षरशः मी कधी कधी रडायची बसल्या बसल्या की का मलाच का एवढी सूज. मला म्हणजे मला खूप एन्जॉय करायचे, मला खूप काय काय करायचे, पण मला ह्या सुजीमुळे काहीच करायला जमत नव्हतं. नाहीतरी मी करत होते, पण थकत पण खूप होते. त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तू सगळं मीठ बंद कर, पूर्णच मीठ बंद, अळणी खायला लाग, कारण तुझ्या बॉडीमध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं असेल म्हणून तुला. कारण रिपोर्ट सगळे नॉर्मल होते माझे, बीपी पण माझा नॉर्मल होता. हा, मला दम लागायचा त्या जास्त वेट गेनमुळे, पण माझा बीपी पण नॉर्मल होता. माझा थायरॉइड पण नव्हतं दाखवलं, सगळं नॉर्मल होतं, पण मला अंगालाच खूप बेकार सूज होती. कारण माझ्या 7व्या महिन्यामध्ये ना जवळजवळ मी 68 वरून 78 kg झाले होते. 78 पेक्षा जास्त झाली असेल, 78 kg झाले होते 6व्या महिन्यामध्ये. आणि 8व्या 9व्या मध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हा जात होते तेव्हा 5 किलोने 3 किलोने वजन वाढत होतं माझं. आणि झालं मग शेवटी मी लास्ट सोनोग्राफीला पोहोचले, आणि लास्ट सोनोग्राफी पण नॉर्मल होती, कारण त्याच्यात बाळाच्या भोवती पाणी पण दाखवत होतं. डिलिव्हरीच्या आधी एकदा परत ब्लड चेक होतं की हिमोग्लोबिन किती आहे, किती सगळं प्रमाण व्यवस्थित आहे का. तर त्याच्यात मला हिमोग्लोबिनच कमी दाखवलं. ते बोलले की तुम्हाला इंजेक्शनच घ्यावं लागेल, खाण्यातून तुमचं इतक्या लवकर कंट्रोल म्हणजे पटकन वाढणार नाही. तर मी तरी रिक्वेस्ट केली की नाही नाही, मला 15 दिवस द्या, मी त्याच्यातून करते. मी डेली एक डाळिंब खात होते, पालकची भाजी ऍड केली, सगळं ऍड केलं. 15 दिवसांनी चेकअपला गेले, परत चेक केल्यावर तरीही माझं हिमोग्लोबिन वाढलं नव्हतं. आणि मी खरंच कंटाळले होते, पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये किती वेळा ब्लड द्यायचं. आणि मग शेवटी मला डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्यासाठी बेटर हेच आहे की तुला हिमोग्लोबिनचे इंजेक्शनच घ्यावे लागणार. आणि पहिले तर मी खूप घाबरले होते, अरे म्हटले काय बाटली चढवणार आहे का काय रक्ताची. तर असं काही नसतं, असतं एवढंच इंजेक्शन. माझा 9 पॉइंट रक्त दाखवलं होतं आणि त्याच्यावरून माझं 12 पॉइंट रक्त झालं होतं. तर 3 पॉइंटने जास्त डायरेक्टली वाढलं माझं रक्त. म्हणजे वाढलं म्हणजे ते मला डिलिव्हरी नंतर समजलं, कारण तेव्हा त्यांनी फक्त इंजेक्शन भरलं आणि म्हटले की यांनी तुझं रक्त वाढणारच आहे, तू डायरेक्ट आता डिलिव्हरीलाच ये. तर मला त्यांनी जेव्हा ते इंजेक्शन दिलं होतं तेव्हा ते ऑब्झर्व करत होत्या नर्सेस की तुम्हाला काही इचिंग होते का, तुम्हाला अंगाला खाज येते का. तर मला असं काहीच झालं नाही होतं लकीली. आणि तेव्हा मला त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझं सीझर आहे, पहिलं पण सी सेक्शन झालं आहे, तर सेकंड पण तुला सी सेक्शनच होणार, आणि तेही तुला 15 दिवस आधी म्हणजे अगोदरच करावं लागणार आहे. तुला त्या टाइम डिलिव्हरीच्या डेट पर्यंत थांबता येणार नाही, ज्याने काय होईल की तुझ्या पिशवीवर लोड येऊ शकतो, कारण पहिलं सी सेक्शन आहे. तर मग मी डेट डिसाईड केली, माझी 31 डिसेंबर होती, मग मी 15 डिसेंबर डेट डिसाईड केली आणि 15 डिसेंबरला माझ्या बाळाचा जन्म झाला. यामध्ये फक्त एकच खूप छान झालं की माझ्या बाळाचं वजन 3 किलो 100 ग्रॅम भरलं, आणि मला खरंच खूप छान वाटलं. त्याच्यानंतरची माझी जर्नी, डिलिव्हरी नंतरची जर्नी, कशी मी रिकवर झाले. मी पहिले जेव्हा मला चालायला लावलं तेव्हा मी काय काय फेस केलं, मला किती त्रास झाला. कारण माझ्या अंगाला जेव्हा मी डिलिव्हरीला गेले होते तेव्हा माझं वजन हे 90 ते 91 किलो होतं. हो, माझं वजन त्यातलं फक्त 3 किलो कमी झालं असेल. पण तरीही माझ्या अंगाला सूज, म्हणजे 3 किलो कमी झालं म्हणजे माझ्या बॉडीतलं काहीच वेट कमी नव्हतं झालं, माझ्या बॉडीला तेवढीच सूज होती. तर याच्यानंतरचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि शेअर करा ज्यांना हा गरजेचा वाटेल, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे ह्या अनुभवाची, तर त्यांना शेअर करा. आणि तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतलाय ना त्याबद्दल, तुमच्या डिलिव्हरी बद्दल, त्याबद्दल पण मला कमेंट्स मध्ये सांगा, मला आवडेल तुमचं ते एक्सपिरियन्स वाचायला. थँक्यू.